सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. आता रान सगळीकडे पेटले. आमदार 4 वर्ष एसीत बसले. आता 2 दिवस झालं उन्हात आणत पळते. 2-1 किलो वजन कमी झालं असं त्यांचं. पण आजचा एवढ्या 2-4 दिवसात चाललेल्या ज्या घडामोडी आहेत त्याचं म्हणजे मुख्य ध्येय काय, प्रश्न काय माहितीये का? बापूंचं लेटर नितीनजींनी वाचून दाखवलं. पलूस कडेगाव मतदारसंघातील नावे वगळण्यात यावी. असं कुठंच आमचं म्हणणं नाही की पुरंदरच्या किंवा हवेलीच्या इतर सर्वसामान्य लोकांना त्रास व्हावा. आमचं म्हणणं काय आहे, 32,366 नावं जी पलूस कडेगाव मतदारसंघात पण आहेत आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघात पण आहेत. पुरंदर तालुक्यात नाही, आपला मतदारसंघ आंबेगाव पर्यंत जातो. खाली आंबेगाव पठार वगैरे जे तिकडं आहे तर तिथं ती नावं आहेत. आमचे शिवसैनिक बीएलओ सोबत काम करतात ते, तिथं त्यांची नावं आढळतात आणि तिथून त्यांची नावं कमी पण होतात ते. आता होतंय काय, जर 32,000 पैकी 20,000 जरी मतदान यांनी एकट्ठा करून घेतलं, आम्ही कॅल्क्युलेशन पण केलं. ह्यांचे मेवणे कदमांचं तिकडे भारतीय विद्यापीठ बरं त्यांचा काही स्टाफ असेल, तरी समजा 2,000 लोकांचा स्टाफ धरला, 2,000 लोकांचा म्हणजे कुटुंबातील प्रत्येकी 3 धरलं तर व्यतिरिक्त 6,000 मतदान 4,000 वाढवून 10,000 जरी लोक धरली तरी 32,000 वरती जवळजवळ 23,366 नावं लागली कशी? आमचा जो मुद्दा आहे, मुख्य मुद्दा, आमदाराला काय झालंय, आमदार शिकार गेलेल्या आजगरावानी पडून होता आतापर्यंत. तर त्याला माहिती होतं आपलं 32,000 एका जागी आहे तर ते आपल्याला मिळणारच आहे. मग आता तिळपापड झाल्यामुळे काय करतंय, आरोप करतंय शेंडा नाही बुडखा नाही आरोपाला. ठीक आहे ना, तुम्ही सहकार्य करा ना प्रशासनाला. ज्यांना नोटीस आल्यात. होतं काय, समजा आता मी थोडक्यात मावळी पिंपरीला राहणारा माणूस, काम धंद्यानिमित्त समजा सासवडला आलो तर माझं तिकडं पण नाव असतं, इकडं पण असते. नंतर कमी करता येतं ह्या त्या गोष्टी. पण विधानसभेला पुरंदरचा कुठलाही माणूस 2 वेळा मतदान करूच शकत नाही. विधानसभेला 2 वेळा मतदान कोणी केलं 2019ला? सांगलीला पहिलं केलं, ट्रॅव्हल्सनी आले आणि नंतर इकडे आंबेगावला मतदान केलं. पुरंदरचा माणूस 2 वेळा कशाला विधानसभेला मतदान करेल ना? नाव 2 ठिकाणी आहे, कमी होईल नाही होईल तो त्याचं तो बघतो. पुरंदरची जनता एवढी नालायक नाहीये की बाबा आपण 2 वेळा मतदान करायचं, झोल करायचे, खोटं बोलून निवडून यायचं. आज जर तुम्ही 2019 पासून बघितलं तर देशात सगळे ऍक्च्युली आमदार बसलेच काँग्रेस नावाच्या बुडत्या नौकेत आणि त्यांचं वजन बी एवढं की हिथं बी बुडणार आहे. आता विषय काय आहे की सगळीकडून आरोप काय होतोय, संविधान बदलायचा कट चाललाय, लोकशाहीची हत्या होत चालली आहे आणि देशात हुकुमशाही येते. असं एक काँग्रेस नावाचा जो बुडत चाललेला पक्ष आहे त्या नेत्यांचे आरोप आहेत. मग आता तुम्ही विचार करा, 32,000 बोगस मतदान लावून लोकशाहीची हत्या करतोय कोण? म्हणजे हे बोलले ते बरोबर आहे, चोराच्या उलट्या बॉम्बा. म्हणजे चोरी तुम्हीच करायची आणि तुम्हीच दुसऱ्याला सांगायचं तो चोर आहे. हे सगळे नालागिरीचे प्रकार आहेत. आमचं खाली पण काम चालू आहे, वरती पण काम चालू आहे. जे काय व्हायचे ते प्रशासनाचं बघल ना. तुम्हाला आम्हाला करायची गरज काय? आम्ही फक्त हे एक्सपोज केलं. मी तुम्हाला सगळ्यांना ती एक्सेल फाईल मध्ये आपल्याकडे ती यादी आहे सगळी, त्याच्यात मी तुम्हाला फक्त फॉर एक्झाम्पल वाचून दाखवतो कसं आहे ते. आता बघा, पहिलं नाव आहे त्याच्यात 32,366 लोकांची आपल्याकडे नाव आहे. 202 मतदारसंघ, 285, 202 पुरंदर, 285 पलूस कडेगाव. पहिलं नाव आहे आबदार भास्कर तुकाराम. तर त्याचं काय आहे की विभाग म्हणजे इथलं परिसर काय आहे त्याचा बघा. विभाग क्रमांक आणि नाव 1 अष्टविनायक नगर भारतीय विद्यापीठ मागील परिसर. पुढं काय आहे, आंबेगाव बुद्रुक प्रेरणा प्राथमिक शाळा, आंबेगाव बुद्रुक पूर्वेकडून उत्तराभिमुख इमारत, खोली क्रमांक 1. त्याचं झालं हिथलं. 202 म्हणजे पुरंदर हवेली मतदारसंघातलं. आता 285 मधलं त्याच काय बघा, नाव तर सेम आहे, आबदार भास्कर तुकाराम. त्याचा वोटर आयडी नंबर पण आहे, तिकडचा पण इथला पण वेगवेगळे वोटर आयडी नंबर आहे. आता तिकडचा पत्ता काय बघा, विभाग क्रमांक आणि नाव 1 गावठाण सोनसळ जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, नवीन आरसीसी इमारत, उत्तराभिमुखी पश्चिमेकडून खोली नंबर 2. असे 32,366 नावांची आमच्याकडं पूर्ण डिटेल आहे. आणि ही डिटेल आम्ही दाखवतो ना दुनियाला. खोटे आरोपण काय करून काय करायचंय आम्हाला? तुम्ही मागच्या वेळेस खोटच बोलून निवडून आले हो. ह्यावेळी काय झालंय, आता तुमची शिकार तुम्हाला पचणार नाही, अपचन होणार आहे आता. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी करताय ना तुम्ही, आमच्या का विद्यार्थ्यावर आरोप करता? विद्यार्थ्यावर आरोप करावे. तुमची लेवल काय? तुम्ही नशीब आमच्या विद्यार्थी सेनेवाल्याला तुम्ही आमदार बनवला तुमच्या लेवलला बसून. चांगली गोष्ट आहे, आम्हाला अभिमान आहे. अजून आमच्यावर पण आरोप करा, आम्ही तुमच्या लेवल बसतो, तुम्ही आमच्या लेवल बसा ना. हे खोटं कोणाला बोलू नका. खोटं बोलून काय तुम्हाला पचणार नाहीये. पुरंदरची जनता नाही, सगळ्या राज्यच बघते.
त्याच्यामुळे तुमचं काय इथं निभाव लागणार नाही. शिवसेनेची चांगली शिवसैनिकांची नवीन फळी पण आज उभी आहे आणि कुठंच आम्ही खोटं खपवून घेणार नाही. जय महाराष्ट्र. पुढं मिलिंदजी नामके बोलतील.